अरे बाबा बाबा या या लवकर या छान या या. अरे बाबा बाबा या लवकर. या गाडी बिरी मोरल ये रिक्षा. अरे अरे हाय हाय हाय. अरे बाबा 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 हाय हाय. एकदम मस्त मजेत. तुम्ही तेच ना युट्यूबर? यस ब्रो मीच तो युट्यूबर. कुठे राहतो तू? सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कल्याण युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईस सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपला मिस्टर रूपान चाललेला आहे आता शाळेमध्ये आणि शाळेत त्याला जायला जास्त घाई झालेला आहे तो निघाला. तर चला आपण आपल्या मम्मी पप्पाचं दर्शन घेऊ आणि तर चला आपले इथे श्री स्वामी समर्थ. आणि आता जातो मी मस्त अगर दिवाबत्ती केली मी आता. पण आता मी जाणार आहे आपल्या देवांना हार आणायला. हे काय पाणी तरी आहे का ते बाटली? हाँ नला भराला चालल्या. अबे ये क्या है या क्या देखा हमने ये तो बेइज्जती हो गया. गजब बेइज्जती है. ऑफिस खोल लागे. हाँ कपडे माकले किती रे बाबा 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 बाबा. हाँ मस्ती कवरा करतो शालेन कनाला. ठीक आहे चल उद्या येता 12 वाजता. सावकाश जा. सावकाशी आपल्याला जायचाच कपडे शिवायला. हे बघ कसं काढणे आणलं नाही. एक तर स्टॉक बाय स्टॉक आणले बघ. स्टॉक बाय स्टॉक. वृंदावनला बघा नक्की. कोणी दिले परफ्यूम? मला माझी फॅन आली ती मोठी. गाईस काल माझी आलेली फॅन आणि तिने बघा काय दिले. मस्त परफ्यूम दिले. आणि या होता आपल्याकडे हत ना अजून पण हत संपले ना अर्ध. आपल्याला गिफ्ट भेटलेली बघा. भारी ना? भारी भेटले गाईस. तर काल आलेली आपली फॅन भेटायला आलेली. आणि मी होतो वाशीला मावशीच्या पोऱ्याला बघायला गेलतो. तो ब्लॉग मी रूपांच्या युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. आणि गाईस हे बघा मला काल तिने बेला विटाचे परफ्यूम आणल्यात. आणि काल रूपांनी बोलत होता की जाम मोठी होती. आता कोण जाम मोठी होती मला काय माहिती नाहीये. पण आलेली परफ्यूम गिफ्ट दिल्यात मला. हे बघा मस्त वगैरे आता मस्त मरता परफ्यूम. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहू तुम्ही. चला तर आमच्या गावातला सतरंगी चषक 2024चा. आणि आता मी आलोय ते बघायला. आपलीच पोरं आहेत सतरंग 20 संघ आमच्या हिडसन गावाचा. आणि पोरांनी जाम जोरान मॅची ठेवल्या आणि जबरदस्त डेकोरेशन वगैरे केले. तर चला तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात जेवढा दाखवायला भेटेल तेवढा. करतायत रेल्वेमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थांबतायत. टॉससाठी उपस्थित राहायचंय. जयेंद्र खान सुद्धा उपस्थित आहेत. याच वर्षी पण पहिल्या रामदास खान आणि जयेंद्र खान यांच्या माध्यमातून त्रिशूल मित्र मंडळासाठी डीजे भेट वस्तू देण्यात आली. दंगल आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. आणि आम्हाला पाठ झाले डायलॉग यांचा सगळ्यांचा. शुभेच्छा असतील. विशाल आम्हाला विचार जरा प्रयत्न चांगला. आणि खूप असोसिएशनच्या नियमानुसार ती स्पर्धा आयोजित केली. विशाल टॉस जिंकण्याचा बॅटिंग करायचा निर्णय घेतला योगेश पवार प्रतिष्ठानने. जर तू टॉस जिंकण्याचा तुझा निर्णय काय असला? सर आम्ही पण बॅटिंगच करणार होतो. आता फिल्डिंग करायचे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? पाहूया तर 50 ते 60 धावांपर्यंत. पिच वगैरे चांगली आहे तर बॅटिंग झाली तर नक्कीच चेसिंगला प्रॉब्लेम येईल. आयोजनाबद्दल काय सांगशील? किंग ट्रॉफी तुमच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी पाहत असतो. सतरंगी चषक 12वे वर्ष आहे. आयोजनाबद्दल काय सांगशील? त्यांचं नावाप्रमाणे आयोजन आहे. सतरंगी बोलत तर एक रंग वेगवेगळा असतो. त्या माध्यमातून सतरंगी त्यांनी जसा ठेवलाय आणि आयोजन त्या पद्धतीने वारंवार बदल घडवत असतात आयोजनामध्ये. तर त्यांचे आभार मानतो. शुभेच्छा असतील विषय. तुम्हाला टॉस इथे जिंकलाय तो योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघाने. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फिल्डिंग करताना बीसीसी उसागर संघ तुम्हाला दिसेल. या मॅचकडे वळू आपण पहिल्या मॅचकडे. इथे 75 धावा भारत संघाने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या आणि 76 धावांचा पाठलाग करायचा तो देवीचा पाडा संघाला. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजच्या दिवसात प्रथमच करण काळेंचा आवाज. चला तर गाईच आलेलो सचिन कलेक्शन मध्ये आलेलो. आणि तुम्हाला माहितच आपली जेवढी पण लग्नांची गणपतींची रक्षाबंधनची जेवढीची शॉपिंग होते कुर्ते बोला म्हणजे ब्लेझर वगैरे लग्नांचं
जे पण असतं डिझाईन वगैरे ते इथे सचिन कलेक्शनमध्ये आपल्याला सर्व काय भेटतं. आणि आपला भाऊ आहे. आणि चला आता मी चालल्या फिरायला चालल्या. तर मला बघा सचिननी भरपूर काही दिलेत ते तुम्हाला दाखवतो मी आता. गाई सचिन लाजत यायला तो बोलतो नको दादा दुकानात तूच बनव. तर बघा तुम्हाला जर लग्नांसाठी किंवा हल्दीसाठी जर कुर्ते शिवायचे असतील याच्यावरती दुसरा काय शिवू शकतो सचिन? कुर्ता जोधपुरी. हे बघा फिरायला चालल्या जेव्हा फिरायला जण लोकेशनला जो कुर्ता घालीन तेव्हा समजा का मी हे लोकेशन गेल्या तिथला कुर्ता बघा जबरदस्त ओपन. आणि हाफ पॅन्ट याच्यामध्ये हाफ पॅन्ट. तुम्ही गोव्याला जाता महाबळेश्वरला जाता तर याच्यामध्ये तुम्हाला एक कोट सेट बघायला भेटेल. बघा नक्की बघा हे ड्रेसिंग कशी असणार आहे आपली. ही पण ड्रेसिंग बघा. याच्यामध्ये कुर्ता आणि पॅन्ट आपले सर्व महाराष्ट्राचे लाडके सिंगर अजय गायकवाड त्यांचे शिष्य माझ्या सोबत आहेत. आणि हे बघा सचिन कलेक्शन मधून मी घेतलेलं आहे एक कपडं. तुम्ही नक्की बघा. हे पण कोट सेट आहे. पण हे बघा हे तर दिवाळीला बघला असेल तुम्ही बलिराजाच्या दिवशी. याच्यामध्ये मी ब्लॅक शिवलेला आणि आता याच्यामध्ये मी शॉर्ट शिवणार आहे. शॉर्ट पॅन्ट आणि शर्ट तो बी नक्की बघा. याच्यामध्ये शिर्डीला चालल्या तर शिर्डीला जायचं लास्टचे दिवस आपली जेव्हा पालखी पोचतं तेव्हा मी कुर्ता घालणार आहे या वर्षी. कुर्ता आणि पॅन्ट हे कापून ठेवले सचिन. हे बघा यो एक व्हाईट कुर्ता यो पण यो बघा. सगळं काहीतरी वेगळा तुम्हाला बघायला भेटेल. कारण की ना तुम्ही बघतच असता मी जास्तीत जास्त बाहेर गेल्या पंक्ती कपडे घालता. आता मी चालले देवा ठिकाणी तर देवा ठिकाणी चालले तर मी पंक्ती कपडे नाही घालणार. मी पूर्ण कुर्ता आणि नॉर्मलच कपडे घालणार आहोत. तुम्ही नक्की बघा. तर तुम्हाला लग्नांसाठी जर कपडे शिवायचं असतील तर नक्की एकदा सचिन कलेक्शनला व्हिजिट द्या. जर तुम्हाला सचिनचा ऍड्रेस नसेल भेटत लाहोटी कंपाऊंड मध्ये या सचिन कलेक्शन. कोणाला पण विचारा कोणी पण सांगेल. जर तो पण नसेल ऍड्रेस भेटत तर इंस्टाला जा सचिन कलेक्शन. इंस्टाला आयडी आहे. आयडी वरती जा पूर्ण ऍड्रेस भेटेल तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा भेटेल. तर चला या दाखवतो तुम्हाला आता. गाईस थांबा इथं सूट आहे लग्नाचा. तर इथं बघा हे जे कलेक्शन आणले ना जबरदस्त. मला शिवायचं होतं कुर्ता पण सचिन सांगता नको जानेवारी महिन्याने दादा तेव्हा शिवू. अजून तुम्हाला यो कलेक्शन दाखवता. यो कलेक्शन बघा कसा जबरदस्त एकदम माल आणले. हे बघा पीस बघा कसं आणले सचिननी. खतरनाक एकदम. येतोय समाज बघलेलं हे नवीन पण बघा कसा. याचा पण तुम्हाला ब्लेझर जर शिवायचा असेल तर ब्लेझर शिवून भेटेल. पूर्ण तुम्हाला शेरवानी पाहिजे तर शेरवानी पण शिवून भेटेल. हे बघ नवीन कलेक्शन कसं वाटतं तुम्हाला. कलेक्शन बघा जबरदस्त एकदम. आज पूर्ण आपल्याला ऑफर दिले भाईनी बोलतो तू ब्लॉग बनव दादा. मग एकाला इकडे बघा कसा काम ती जबरदस्त आणलं. आणि नक्की तुम्ही या एकदा सचिन कलेक्शनला व्हिजिट द्या. कारण की आपला ब्लॉग भरपूर जण बघतात बघून येतात पण कस्टमर आल्या फोन पण करतात. हे बघा हे पीस बघा कसं खतरनाक आणलं एकदम. आता सचिन का बोलले माहित आहे का ते दादा आता येऊ नको. आता तू पहिले फिरूनशा आल्याच्या नंतर आपण जानेवारी महिन्यात जबरदस्त शिवू. मी बोललो ठीक आहे शिवू. तर नक्की बघा पीस बघा किती आहेत. सर्वजणांनी तुम्ही जर ना ब्लॉग बघता स्क्रीनशॉट मारा. सेम तुम्हाला कापड तोच भेटेल. आणि पूर्ण दुकानामध्ये माल बघा अक्का भरला. इथं पूर्ण फॉर्मल शर्ट. ओके तर नक्की या सचिन कलेक्शनला व्हिजिट द्या. तर चला आपल्या सोबत आहे आपले महाराष्ट्राचे छोटेसे सिंगर प्रतीक पगारे. सचिन भाईच्यासाठी गाणी बोलणार आता एकदम कडक. चला गाईच आता मी इथे अमोलच्या सलून पासून वेट करतोय. अमोलचा अर्धा 1 घंटा जास्त होऊन गेला. सकाळी मी 11 वाजता निघले आहो पण अजून काही आता शॅम्पू कंडिशनर येत नाही. अमोल कधी येईल टायनी टिप्सल. भाई तुझे जाऊन मोठा माणूस आणले बघा. कोण माहिती आहे का आपले आमदार साहेब त्यांचे भाचे. अरे बघ भाचा झाले तुला भेटायला आमदार साहेबाचा. कोण माहित आहे का आमदार? नाही रे बाबा राजेश मोरेचा भाचा जो. 8 दिवस याला फोडता पालखीला. चल
नाश्ता आण पोरांना 10 पोरा बरोबर आपली 10 पोरांना नाश्ता. मामा आमदार झाले तर पार्टी पाहिजे का नको? 20 पोरं बघ ना. 20 पोरं असतानाच आपली एक गाडीत आपल्याला ही चप्पल आता पायान दिसत 8 दिवस चप्पल दिसणार नाही. मग विशाल मागे आम्ही विशालच्या मागे त्याला सपोर्ट करायला लागते बाई नाही रे. कधीपासून सपोर्ट करायला लागला? हे सपोर्ट कधीपासून म्हणजे गेल्या वर्षी कोणची मुलं लकारल्या? तुझ्याच मुले. माझे मुलं का? तुझ्याच मुलीला काढलो. माझे का? बोलता बोलता फोनवर काय भाई ये वर्षी पण आपल्या पॅटी झाले म्हणजे. हाय कसा आहेस? मी चांगला आहे. चांगला. मी पण एकदम मस्त मजेत. तुम्ही तेच ना युट्यूबर? यस ब्रो मीच तो युट्यूबर. कुठे राहतो तू? ते सामने. इथे सामने राहतो. तू पण युट्यूबर आहेस का रे? नाही ना. मग तू सिंदूर बिंदूर भरून कुठून आला इकडं? सिंदूर नाही भरले. मा भगवानचा टीका लावलाय. असं टीका लावलाय काय? काही छोटासा आपला फॅन आलेला आहे आपल्या भेटायला. कसा आहेस? मी चांगला आहे. तू ना? मी पण एकदम मस्त मजेत. मग माझे व्हिडिओज बघतो का तू? हो बघतो ना. कसे असतात? एकदम चांगले. कोण बघतो घरामध्ये? मी, माझा भाऊ. तू आणि तुझा भाऊ? अरे मग मम्मी पप्पाला सांग ना बघायला. सांगतो. नक्की सांगशील? उद्या नक्की ब्लॉग बघा 10 वाजता. यस ब्रो. चल मग आता मी इथे माझ्या मित्राशी बोलतो. 2 वर्षातून माझा मित्र आलाय मला भेटायला. हा चल बाय. हाय. अरे बाबा या लवकर या. छान या अरे बाबा या लवकर. या गाडी बिरी मोरल ये रिक्षा. अरे हाय अरे बाबा हाय अरे एक नंबर खुशी आहे भाई तुला. एक नंबर. हाय अरे बाबा कसा आहे? तू कशी आहेस? तू मला तू कसा आहे? एवढा खुश झाले म्हणजे पहिल्यांदा बघला का मला? मा आली ना इथे तू? हा आली ना तू? अरे बाबा खूप मोठी फॅन. अरे बाबा फॅन लोक बघा कसे आलेले आहेत. तर चला इकडे बघा मस्त पैकी एक मस्त आपण फोटो काढू सगळ्यांचा. काहीच ऑटोग्राफ मागायला आला नाही. ऑटोग्राफ दिली त्याला मी. दाखव काय केला तुम्ही? फुसा राही तो. चल राहू दे गे. हा नेक्स्ट टाइम अजून भारी करू आपण. अरे परत द्या. हा फुसलेला नाही चालत. तुझं मन तुटला. कुठं चालेल ये ना. मी काय बोलतो 2 कोंबड्या आण. बघ मी काय म्हणतो 2 कोंबडे घे. एक रस्स्यामध्ये बनवू आणि एक लपेडा बनवू मस्त. हा हो ठीक आहे. ते करू ना आपण पैसे. हो चालेल. अरे मला काय मामा आमदार झाले तर मामा भाचा पैसे देणार भाई. विषय संपला. मामा तुझा आमदार झाले तर पैसे तुम्ही द्यायचे. गाईस बघा इकडे राजेश मोरे साहेबांचा भाचा आपल्या कॉलवरती आहे. मामा आमदार झाले तर पार्टी द्यायला पाहिजे का नाही? गाईस पार्टी देत नाही आणि बोलते का सॅमी पार्टी देईल. क्या बात. व्हेरी नाईस जॉब. क्या बात. पार्ट्या कधी द्यायचं नाही. या वर्षी पार्टी बघ. ही पार्टी का ही ओंकारची पार्टी आहे. आपले मामा आमदार झाले ना. ऐक रे मामा आमदार झाले ती पार्टी अलग घेऊ आणि शिर्डीची पार्टी अलग. ओम साईराम जय साई. हा चला पुढे बोला काय करायचं आपल्याला. पुढे बोला. हा या तुम्ही या. विशाल आणि तू ना सागरला मी सांग बाबा फोन करून. 4-5 ग्रॅम ऑर्बी देतो ना. सागर मोरीला सांग बाई. सागरला सांग. परत आपले याला सांग. चला तर गाईस रुपांश भाई आमचा शाळेला बघा कसं. आता शाळा सुटली रुपांची आणि आता आम्ही मस्त दोघं झोपू. मस्त चादर जेवून. थंडी कशी लागते रुपांश? लय डेंजर. केस कशी ठेवले पुढे. चल उद्या जाऊ आपण केसा विसा कापू. मस्त ब्लॉग बनवू मस्त. तर चला काहीच मस्त मजा मस्ती केली जबरदस्त. आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी मॅच बघायला गेलो ना. असेच माझे नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या सॅमी कालन ऑफिशियल युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि
तिकडे और ऍक्टिंग अरे बाबा थंडी लागते. हा तुझी बुटा उद्या ब्लॉग मध्ये दाखवी ना मी सगळी. हो सगळी दाखवता. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नसेल केला तर आताच जाऊन करा.